नमस्कार. मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे, कारण तुमच्याच राशीत रवी शुक्राची युती होत आहे. तर तुमच्या वयस्थानात युती होत आहे, त्याचे परिणाम खालील प्रमाणे असतील. एक, शारीरिक आणि मानसिक आरोग्य. त्यानंतर तुमच्या राशीत उच्चीचा रवी आणि शुक्र असल्याने तुमचा आत्मविश्वास आणि प्रभाव वाढेल, तसेच लोकांमध्ये तुमचे आकर्षण वाढेल. मात्र 12व्या स्थानातील शनी मंगळ युतीमुळे डोळ्यांचे त्रास होणे, डोकेदुखी तसेच उष्णतेचे विकार जाणवू शकतात. तसेच मानसिक अस्वस्थता आणि झोप न लागणे, झोप न येणे यासारख्या गोष्टी समस्या जाणवू शकतात. तसेच आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर तोटा व फायदा या दोन्ही गोष्टी राहतील. फायदा हा की उच्चीचा रवी सरकारी कामातून किंवा मोठ्या संस्थांमधून लाभ मिळवून देईल. तसेच शुक्रामुळे चैनीच्या वस्तूंवर खर्च झाला तरी उत्पन्नाचे स्रोत मात्र सुरू राहतील. तोटा हा की 12व्या स्थानातील चतुर्ग्रही युतीमुळे काय होईल तर अचानक आणि मोठे खर्च समोर येतील. विशेषतः दंड, हॉस्पिटलचा खर्च किंवा जुनी देणी फेडण्याचा पैसा जाऊ शकतो. त्यानंतर गुंतवणूक करताना अत्यंत सावध राहा. नोकरी आणि व्यवसाय बाबतीत बोलायचं झालं तर नोकरी कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल, तसेच पदोन्नतीचे योग आहेत. आणखीन वरिष्ठांची संबंध सुधारतील. व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर भागीदारीत व्यवसाय असेल तर थोडे मतभेद होतील. तसेच मात्र परदेशी संबंधित काही व्यवसाय असेल किंवा लांबच्या प्रवासाची काही संबंधित व्यवसायातून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे. नवीन योजना आखण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. तसंच शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिक्षण आणि संतती हे विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत मध्यम राहील. तसेच अभ्यासापेक्षा इतर गोष्टींत तुमचं मन रमेल. परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्यासाठी 12व्या स्थानातील ग्रहांची स्थिती अनुकूल ठरेल. संततीकडून संमिश्र फळे मिळतील. आरोग्याची किंवा त्यांच्या हट्टीपणाची काळजी वाटू शकते. तसेच कौटुंबिक सांगायचं झालं तर कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन हे कुटुंबात तुमचा शब्द हा मानला जाईल. पण तुमच्या राशीतील रवीमुळे तुमच्या स्वभावात थोडासा अहंकार जाणवेल. त्यामुळे जोडीदाराशी मतभेद होणे किंवा खटके उडू शकतात. तसंच 12व्या स्थानातील चतुर्ग्रही युतीमुळे काय होईल तर जोडीदाराच्या आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. संयम राखणे योग्य ठरेल. तसंच वाणी आणि धाडस या बाबतीत सांगायचं झालं तर तुमची वाणी ही प्रभावी ठरेल. पण काही वेळा ती समोरच्याला टोचणारी असू शकते. धाडसाच्या बाबतीत सांगायचं झालं धाडस पण वाढेल. शनी मंगळ युतीमुळे हे धाडस काही वेळेला उतावळेपणाचं लक्षण ठरू शकतं. घाईत घेतलेले निर्णय हे अंगलट येऊ शकतात. भाग्याच्या दृष्टीने सांगतो, भाग्य आणि पराक्रम हे भाग्य तुम्हाला साथ देईल. विशेषतः सरकारी किंवा वडिलोपार्जित कामांमध्ये आपणास मात्र भाग्याची पूर्ण फळे आपणास मिळण्यासाठी तुम्हाला दुप्पट मेहनत करावी लागेल. धाकटा भाऊ किंवा बहिणीशी संबंधात आपल्याला तणाव येऊ शकतो. तिथे समजूतदारपणे दाखवा किंवा समजूतदारपणाने निर्णय घ्या. महत्वाचा निष्कर्ष असा की सकारात्मक दृष्टीनं जर बघायचं झालं तर मान सन्मान, पद, प्रतिष्ठा आणि सरकारी लाभ
आपणास मिळेल. नकारात्मक गोष्टीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनावश्यक खर्च, आरोग्याच्या तक्रारी, आणखीन गुप्त चिंता. मेष राशीसाठी उपाय: दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे, तसेच हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र म्हणावं, हनुमानाचं दर्शन घ्यावं, राम रक्षा स्तोत्राचे पठण करावे, जेणेकरून 12व्या स्थानातील ग्रहांची पीडा कमी होईल. धन्यवाद.